हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिकावरदरुद्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की. अपने अपने माता पिता की जय, सब संतन की जय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जात भेटी, पडितसे तुटी जन्म व्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळाशी खरे सागरे तारियली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमान आढळे लोकी, भवसिंधूसे बांधिला से तुझेने, अनाथा दिनाकारणे तू कयाने. तुका वासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोषितो हा परब्रह्म ठेवा. दया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपची केली, न त्यागे तिये दिव्य लोकांसी नेली. ओम नमो जय अध्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्वविंद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलार्धमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. आता अभिनव वाग्विलासिनी, जय चातुर्यार्ध कला कामिनी, ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिमिया. मद हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु, मनोनिविशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे, ते बिळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवतू असे. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता,
लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. आज आपल्याला दुसऱ्या अध्यायामधील 4था श्लोक शिकायचा आहे आणि त्यामध्ये ज्ञानोबारायांनी 233 ते 237 अशा ओव्या सांगितलेल्या आहेत. त्या ओव्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. घरोघरी ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आपण सर्वांनी त्यामध्ये आनंदामध्ये आपण सहभागी झालात आणि आपल्या चॅनलला आपण आत्ता थोड्या दिवसात आपण चालू केलेलं आहे. जवळजवळ 650 सबस्क्राईब म्हणजे 650 व्ह्यूज आपल्याला मिळालेले आहेत. तर आपणही आपल्या कोण नातेवाईकांना ती लिंक पाठवा आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसारामध्ये आपणही सहभाग व्हायचा आहे. तर आजचा जो श्लोक आहे तो 40वा आहे दुसऱ्या अध्यायामधला. तो मी वाचेन आणि मग तुम्हाला त्याचा अर्थसुद्धा सांगतो. नेहाभि कर्म नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की नेहाभि कर्म नाशोस्ति म्हणजे निष्काम कर्माचा आरंभ जरी केला किंवा त्याविषयी प्रयत्न जरी केले तर त्याचा परिणाम काय होतो? प्रत्यवायो न विद्यते. त्याचा विपरीत परिणाम आपल्याकडे होत नाही. म्हणजे निष्काम कर्माचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. भगवंत असं आपल्याला सांगतात. वास्तविक हा श्लोक म्हणजे ज्याने आध्यात्मिक यात्रा सुरू केलेली आहे त्याचं दृढ बळ वाढवण्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुढे त्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा. स्वल्पम पेस्य धर्मस्य. स्वल्पम पेस्य धर्मस्य म्हणजे निष्काम योगाचे थोडे सुद्धा साधन केले तरी थोडं निष्काम कर्म आपण थोडं जरी केलं तर त्रायते महतो भयात म्हणजे तुम्ही जन्म मृत्यूच्या भयातून तुम्हाला ते कर्म निष्काम कर्म संरक्षण देते. म्हणजे मृत्यू टाळत नाही. कारण जन्माला आलेला प्रत्येकजण मृत्यू पावतो परंतु त्याचा मृत्यू हा सुखद होतो. त्याला कष्ट होत नाही किंबहुना त्याला मोक्षच मिळतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम अशी अवस्था त्याची होत नाही. तो ह्या जन्मामध्ये मोक्ष साध्य करतो. कारण जन्माला आला म्हणजे मृत्यू आहे आणि मग दुःख आहे. तर तो जन्माला येऊन त्याचं सार्थक करतो. कशामधून सार्थक करतो? तर निष्काम कर्मयोगामधून. वास्तविक पाहता निष्काम कर्मयोग ही फार मोठी म्हणजे झेप आहे. सुरुवातीला आपण सकामच कर्म केले पाहिजे. सकाम करता 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 आपल्याला निष्काम कर्माकडे आपण जाऊ. जोपर्यंत आपण सकाम कर्म करत नाही तोपर्यंत आपण निष्काम कर्माकडे जाऊ शकत नाही. आता याच्यामध्ये असं आहे की ह्या कर्मयोगाचा अभ्यास केलास आपल्याला जन्म आणि मृत्यू या बंधनातून मनुष्य हमखास मुक्त होतो. त्यानंतर हे साधन करताना तो जरी थांबला समजा मध्येच त्याचा मृत्यू आला तरी पुढच्या जन्मी परत त्याला पुढचं सगळं साध्य होतं. आणि केलेले जे प्रयत्न आहे त्याने जे केलेले कष्ट आहेत ते त्याचे वाया जात नाही. त्याला लगेच साध्य प्राप्त होतं. त्याच्यानंतर निष्काम कर्मापासून मनुष्यास कधीही हानी पोचत नाही. आणि छोटेसे जरी आपण निष्काम कर्म केलं तर आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या भयापासून आपल्याला संरक्षण मिळते. एवढी निष्काम कर्मामध्ये काय आहे? ताकद आहे.
फक्त आपण ते भगवंतासाठी केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कर्म मनुष्याने जर का भगवंतासाठी केलं तर ते आपोआप निष्काम कर्म होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की कर्मयोगात बीजाचा नाश होत नाही. त्याच्यानंतर आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्याला हा श्लोक आहे प्रेरणादायी आहे. आता याबाबत तुकोबराय काय म्हणतात बघा आपल्याला की पाप पुण्य ज्याचे तो जाणे काही, संबंध हा नाही आम्हा सवे. म्हणजे अशी एक स्थिती तयार होते की पाप पुण्याशी आमचं काहीच घेणं देणं नसतं, ते सर्व भगवंत बघतो आणि आमचा संबंध त्याच्याशी नसतो, तो संबंध भगवंताचा होतो. कारण आम्ही भगवंताचे पूर्ण दास होतो, भक्ती करतो आणि पूर्ण भगवंताला काय केलेलं आहे, शरण आलेलो आहे, असं तुकोबाराय म्हणतात. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. दुर्बुद्धी जी आहे ती निर्माण होऊ देऊ नकोस, असंही तुकोबाराय आपल्याला सांगतात. नेत्राची वासना तुझ पाहावे नारायण. म्हणजे डोळ्याने समजा कायम भगवंताकडं आपण बघितलं तर आपल्याला वाईट विचार मनामध्ये येणारच नाही बघा, आणि आपोआप मनुष्य निष्कामतेकडे जातो. देवाविना भक्ता कोण देतो निष्कामता. तुम्हाला निष्कामता पाहिजे असेल तर तुम्ही भगवंताची मनोभावे भक्ती केली पाहिजे आणि भगवंतच तुम्हाला काय निष्कामतेची बुद्धी देतो. कारण बुद्धीचा दाता कोण आहे, भगवंत आहे. बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे, याप्रमाणे. त्याच्यानंतर तुकोबाराय एका ठिकाणी असंही म्हणतात की याजसाठी वनांतरा जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम दृष्टी होईल दिठी होईल निष्काम. म्हणजे बघा इथे परत निष्काम शब्द आलेला आहे. निष्काम दृष्टी होण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागेल. इथे तुकोबाराय असं आपल्याला म्हणतात की मी काय केलं, परमार्थाची सुरुवात त्यांनी घरून केली पहिल्यांदा. त्याच्यानंतर ते मंदिरात गेले, मंदिरात त्यांनी साधना केली. मंदिरात येताना अडथळा निर्माण झाला भाविकांचा, मग ते वनात गेले. तर वनात कशासाठी मी गेलो असं म्हणतात ते की माझं प्रेम वाढेल भगवंताविषयी आणि माझी निष्कामता वाढेल, माझी दृष्टी निष्काम होईल. वास्तविक पाहता तुकोबारायने एके ठिकाणी म्हटले की सुखे तो घरा नारायण, ठाईची बैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवा. पण वास्तविक पाहता भगवंत काही रिकामा नाही आहे आपल्या घरी यायला, त्याला आपला काहीतरी त्याग पाहिजे. महाराजांना माहिती आहे की तुम्ही घर सोडून जाणार नाही पुढे, म्हणून त्यांनी एक आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण वास्तविक पाहता आपण निसर्गाचा आनंद, काही आपल्या जबाबदाऱ्या संपल्या तर आपण जायला पाहिजे, घराच्या बाहेर आपण पडलं पाहिजे आणि तीर्थयात्रा म्हणा किंवा असं म्हणजे साधूच्या संगतीमध्ये आपण आपला जीवनकाळ व्यतीत केला पाहिजे. तेव्हा आपल्याला निष्काम बुद्धीकडे आपण येऊ. पुढे महाराज असं म्हणतात की तुका म्हणे जरी होईल निष्काम तरीच होय राम देखे डोळा. तुम्ही निष्काम झाला तरीच तुम्ही रामाला बघू शकता. बघा मूर्ती तुम्ही बघा, मूर्ती कुठेही बघाल भगवंताची, परंतु त्यातलं खरं स्वरूप बघायचं असेल तर तुम्हाला निष्काम व्हावं लागेल. जसं गोंदवलेकरांनी प्रत्यक्ष रामाचं दर्शन घेतलं तर ती आताचीच घटना आहे. आणि ज्ञानोबाराय पण म्हटलेलं आहे एका ठिकाणी की देखिला देखिला माय देवाचा देव, पिटला संदेह निमाले तुझे पण. हो, आणि हे होण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, निष्काम बुद्धी पाहिजे. त्याच्यासाठी आपण निष्काम कर्माचा आपण अभ्यास केला पाहिजे. तो एकदम होणार नाही, हळूहळू ढाळे ढाळे. सुरुवातीला मी बोलून गेलो की सकाम कर्म मग निष्काम कर्म. तर पुढे काय म्हणतात बघा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जर का तुम्ही निष्कामतेने सेवा केली तर तुम्हाला भीती बाळगण्याचं काही कारण नाही, भगवंत तुम्हाला सहाय्य नेहमी करणारच आहे. सुखे करीतो कीर्तन भय निरसले मन.
म्हणजे इथे तुकोबाराय म्हणतात, मी एकदम आनंदाने कीर्तन करतो आणि माझं भय आता सगळं निरसलेलं आहे. हो, म्हणजे एका ठिकाणी म्हणते कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अशा प्रकारे तुकोबांचं जीवन आहे निष्कामतेकडे. त्यांनी निष्कामता आचरणात आणली आणि परिणामी काय झालं, एक सामान्य तुकोबा, एक जगद्गुरू तुकाराम महाराज झाले. हे कशाच्या बळावर? त्यांनी निष्कामतेच्या बळावर हे सगळं त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि पुढे मग ह्या श्लोकाच्या खाली ज्या ज्ञानोबारायांनी ओव्या सांगितलेल्या आहेत, ती ओवी बघा 233 पासून ते 237 पर्यंत आहे. त्याचं आपण थोडं चिंतन करू आणि पुढे बघू मग कसं काय ते. ठीक आहे. 40व्या श्लोकामध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात बघा, तैसे एक तरी न नशे, तैसे एक तरी नशे न नशे, आणि मोक्षू तो उरला असे, जेत पूर्वानुक्रम दिसे सोखाळत. या ओवीद्वारे ज्ञानोबा आपल्याला काय सांगताय की तुम्हाला जर का मोक्ष मिळवायचा असेल तर तुमचं कर्म काय पाहिजे? सोखाळ पाहिजे. सोखाळ म्हणजे शुद्ध पाहिजे. शुद्ध म्हणजे निष्काम पाहिजे. निष्काम कर्म केल्यानंतर तुम्ही एक जीवनात सुद्धा तुम्ही काय करू शकता? मोक्ष प्राप्त करू शकता. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला संसार सोडण्याची काही गरज नाही. प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे, सुखे करावा संसार, नका त्याजू रांडापोरे. परंतु संसार करता करता संसारातली वयपरत्वी जे आसक्ती आहे ती मनुष्याने काय केली पाहिजे? सोडली पाहिजे. आसक्ती सोडायला सांगितले, संसार सोडायला सांगितला नाही. कारण संसारातच तुमचा जन्म झालेला आहे आणि संसार हे पारमार्थाला पूरक असं आहे. पूरक वातावरण तुम्ही करू शकता संसारामध्ये. परंतु असं आहे ना, ज्याला संसारच धड जमला नाही त्याला परमार्थ काय काढणार? कारण परमार्थ ही संसाराच्या पुढची पायरी आहे. पुढे बघा ज्ञानोबा काय म्हणतात पुढच्या ओळीमध्ये, 234व्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय म्हणतात, कर्माधारे रहाटी जे, कर्माधारे रहाटी जे, परी कर्म फळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञून बंदीजे भूत बाधा. आता ही 234 क्रमांकाची ओवी कशी बघा, मी परत म्हणून दाखवतो. आधारे राहटीजे, कर्माधारे राहटीजे, कर्म परिकर्म फळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञून बंदीजे भूतबाधा. जसा एखादा मांत्रिक असतो त्याला मंत्र माहिती असतात. आपल्या सर्वसामान्य माणसाला भूताची बाधा होऊ शकते, परंतु ज्याचा पंचाक्षरी मंत्र आहे म्हणजे भूताच्या विरुद्ध असलेला, तो त्याच्याकडे असेल तर त्याला भूत काही करू शकणार नाही, भूतबाधा त्याला होणार नाही. अशा प्रकारे आपल्याकडे जर का निष्काम कर्माचा थोडा जरी अंश असेल तरी आपल्याला जन्म आणि मृत्यूचं भय आपल्याला राहणार नाही, असं ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे अतिसूक्ष्म असा हा विचार आहे की आपण म्हणजे निष्कामता कर्म हे एवढं पॉवरफुल आहे की आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही आहे. म्हणजे बघा ना, तुकाराम महाराजांनी तर जीवनात आपल्याला असं सांगितलेलं आहे, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणजे आपण जीवनामध्ये वास्तविक पाहता फार परोपकार केला पाहिजे. परंतु ठीक आहे, संसारामध्ये गाडी अडचणी असतात. आपलाच प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आयुष्य खर्च आपण करतो, परंतु त्यातल्या त्यात आपण समाजाचा थोडा तरी आपण विचार केला पाहिजे. नाही आपल्याला समाजाला दूध देता आलं तर कमीत कमी पाणी तरी आपण द्यायला पाहिजे, हा तो याच्यातला विचार आहे. पुढे बघा, पुढच्या ओवीमध्ये ज्ञानोबा काय म्हणतात आपल्याला, 235वी ओवी आहे.
त्या परी जे सुबुद्धी आपुल्या निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके. ही सद्बुद्धी जी आहे, ही म्हणजे जी निष्काम कर्म करण्याची जी सद्बुद्धी आहे ती अभिमान रहित असते. मी कोण आहे म्हणजे इथे नाथ महाराजांनी पण एके ठिकाणी म्हटलंय की सोडी मी तू पण तोच सुखी. हरिपाठामध्ये नाथरायाने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबा काय सांगतात की सद्बुद्धी असली, सद्बुद्धी जर का आपल्याकडे असेल तर आपण उपाधी गोळा करणार नाही. बहुतेकांचा वेळ, एनर्जी, पैसा हा सगळा उपाधी गोळा करण्यामध्येच जातो. आणि भगवंताचं काय आहे, भगवंत हा बाजूलाच राहतो. म्हणजे ह्या संसारामध्ये एवढ्या रम्य आणि गोष्टी आहेत भगवंताने तयार केलेल्या, त्याच्यामध्येच आपण रमून जातो. भगवंतापर्यंत आपण पोहोचतच नाही. आणि कोणी एखादा महात्मा आला आपल्याकडे, त्याच्याविषयी जर का सांगायला लागला भगवंताविषयी, तर आपल्याला ते पटतही नाही. कारण एका ठिकाणी तुकोबाराने असंच म्हटलेलं आहे की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. म्हणजे तुकोबारा लोकांच्या घरी गेले, भगवंताला घ्या, भगवंत असा आहे. परंतु लोकांचं उत्तर त्यांना काय आलं की देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जाय. जिथे देव साठवायचा आहे हृदयामध्ये, तिथे ऑलरेडी दुसऱ्यांनी जागा घेतलेली आहे, बळकावलेली आहे. तर तिथे भगवंताला राहायला जागा कुठे आहे? तर तुकोबाराय म्हणतात अरे घ्या तुम्ही, तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत. परंतु लोकांनी तो घेतलाच नाही देव. का? कारण तिथपर्यंत आपलं कर्मच नसतं. आपण तिथपर्यंत भगवंतापर्यंत आपण जातच नाही. म्हणजे त्या आत्म्याचा आपण विचारच करत नाही. जसं भगवंतानी ह्याच दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत जे सांख्ययोग सांगितलेलं आहे, आत्मज्ञान सांगितलेलं आहे, ते वास्तविक पाहता आपण अंमलात आणलं तर आपल्याला ह्या गोष्टी कळू शकणार. आणि आपल्याकडे मेन म्हणजे अभेद दृष्टी राहणार, भेद दृष्टी तुमची जाणार, समत्व तुमच्या अंगामध्ये येणार. आणि एकदा समत्व आलं की तुमच्याकडून आपोआप निष्काम कर्म घडणार आणि त्यानंतर आपोआप तुम्हाला मोक्ष मिळणार. तुमचा जन्मही होणार नाही, जन्म नाही झाला तर तुम्हाला मृत्यू होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या कचाट्यातून कायमचे सुटाल. पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? निष्काम कर्म करावं लागेल. पुढे ज्ञानोबा काय म्हणतात बघा पुढच्या ओळीमध्ये, 236 क्रमांकाची ओळी आहे. जे तन संचरे पाप पुण्य, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेपन लगती जेथ. आता ह्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात की पाप पुण्य ही जी संकल्पना ही फार सूक्ष्म आहे आणि त्याचा ते काय आहे, निष्काम कर्मामध्ये स्थिर असतं ते. आणि गुणत्रयादी लेपन लगती जेथ, जे सत्व रज आणि म्हणजे सत्व रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत त्याचा अवलेशही निष्काम कर्मामध्ये आपल्याला लागत नाही. का? कारण निष्काम कर्मामध्ये एवढी ताकद असते की तिथे भगवंत हे सगळं आपल्याकडनं करून घेत असतो. आणि त्याला ते सगळं त्याच्यापासून मिळणारं सुख आहे किंवा त्यापासून मिळणारं दुःख आहे, हे सगळं भगवंत जबाबदारी आपली घेत असतो. पुढची शेवटची ओवी बघा ह्या श्लोकामध्ये 237 क्रमांकाची ओवी आहे. त्या ओवीमध्ये ज्ञानोबा काय म्हणतात बघा, अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदय प्रकाशे, तरे अशेषही नासे संसार भय,
सुबुद्धी जर का आपल्या मनात थोडी जरी राहिली तरी आपल्या जीवनामध्ये ती प्रकाश टाकते आणि संसाराची भीती आपोआप जाते. जर का तुकाराम महाराज आपण चरित्र बघितलं तर काय होतं त्यांच्याकडे, सर्व त्यांनी जे त्यांच्याकडे होते ते सगळे त्यांनी वाटून टाकलं. संपत्ती सगळी लोकांना दिली, लोकांचं कर्ज माफ केलं. आणि असं असतानाही ते काही काही ठिकाणी असं म्हणतात ना, आम्ही खातो आनंदाचे लाडू. ते आनंदाचे लाडू खात होते. मग आपण का नाही करत? आपण फक्त बुंदीचेच खातो का? कारण आपण ती निष्कामता आपण करतच नाही आपल्या जीवनामध्ये. त्याच्यानंतर अर्जुना हे पुण्यवश आहे काय? सद्बुद्धी. आणि ही जीवनामध्ये थोडी जरी आपल्याकडे आली तर तिचा परिणाम हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण आपोआप निसटतो, आपल्याला आपोआप मोक्ष मिळतो, असं ज्ञानोबा सांगतात. तर असा ह्या श्लोकामध्ये मतिता अर्थ आहे. एवढंच फक्त ज्ञानोबा सांगायचं आहे की या श्लोकाद्वारे हा श्लोक तुम्ही जेव्हा परमार्थाकडे वाटचाल करता तेव्हा हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. आज आपल्याला थोडंफार ज्ञान झालं तर आपण लगेच धनाची आपण अपेक्षा करू. वास्तविक पाहता भगवंताची सेवा जी आहे ती निष्काम भावनेने केली पाहिजे. निष्काम भावनेने केलं तर आपल्याला आपोआप त्याचा मोबदला मिळत असतो. कळत मिळतो किंवा न कळत मिळतो. परंतु आपण केवळ धनाला महत्त्व दिलं तर आपल्याकडनं ती सेवा होणार नाही. वास्तविक पाहता धनाची जर गरज असतेच समाजामध्ये, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, परत थोडा प्रपंची काही जबाबदाऱ्या असतात. परंतु हे सर्व एकदा तुका म्हणे भार घातल्यावरी मग कैवारी होईल नारायण. नारायण कैवारी कधी होतो? जेव्हा संपूर्ण त्याच्यावर भार टाकल्या हो, आणि तुम्ही संपूर्ण भगवंताकडे शरण गेल्यावर. तर ही एक परमार्थाची एक पायरी आहे, निष्काम कर्मयोग. आणि यामध्ये आपल्याला आपण जीवनाचं काय करू शकतो? अंतिम ध्येय गाठू शकतो. मी थोडक्यात ह्या ज्या ओव्या आहे ना ह्या थोडक्यात परत म्हणतो, मी तुमच्या लक्षात येईल परत एकदा. तैसे एक तरी न नशे आणि मोक्ष तुरला असे, जेत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, कर्माधारे राहिते जे परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञून वंदिजे भूतबाधा, दया परिजे सद्बुद्धी सुबुद्धी, आपुलिया निरवधी, हासताची उपाधी आकळू न शके, जे तन संचरे पाप पुण्य, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेपन लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी प्रकाशे, तरी अशेष हे नासे संसार भय. अशा पद्धतीने त्या 40व्या श्लोकामध्ये ओव्या ज्ञानोबांनी सांगितलेल्या आहे. आता आपण नंतर उद्या पुढच्या सेशनमध्ये 41व्या श्लोकाचा अभ्यास करू आणि पुढचं आपण ह्या आपलं जे निरूपण आहे ते थांबवू. परत एकदा मी तुम्हाला विनंती करेल की आपल्या ह्या चॅनलद्वारे ज्ञानेश्वरीचा प्रचार आपण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला घरच्या घरी ज्ञानेश्वरीची ओळख होऊ शकते. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सर्व संतन की जय. अपने अपने माता पिता की जय.
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंतगणा विनाशा सकलदेवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा मानवा सदाशिवा सद्रूपा चक्रंधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा शीर्षाकरा शेषशयना कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका दरिद्र शिशु वामन मूर्ति त्रिविक्रमः अगये सगुणा निर्गुणा जगजनका जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोकांगणी नदठावद्या वाजी चरणी हे चित्रदर्शी विनवनी वंदनी सोडवावे सकळ देवादिदेवा कृपाळ वाजी केशवा महानंदा मानभवा सदाशिवा सहजरूपा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहो दोजे वांशील तो लाहो प्राणिदात वर्ष सकळ मंगळी ईश्वरंतांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटू तुगदा चला कल्पतरुचे अरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमजे अलांछन मारतंड जे तापैन ते सर्वाय सदा सज्जन सूर्य होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनिती लौकी भजित विद्वादे पुरुषे खंडित आणि ग्रंथो विजय विशेष लोकीये दुष्टादुष्ट विजय भवेजी एत मने श्री विश्वेश्वर राहो हा होईल दान पथाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया हरि ओम शांति 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 हरि ओम शांति 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 हरि ओम शांति शांति